मित्रांनो, देशभरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचा पाया ठरवणारी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे पीएम किसान योजना। या योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास 95 लाख शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। आणि मित्रांनो, असे बरेच शेतकरी आहेत जे यामध्ये नवीन नोंदणी करत आहेत। त्यांचे अर्ज जवळपास जिल्हा लेवलला हे अप्रूव्हल होत आहेत आणि स्टेट लेवलला गेले की रिजेक्ट होत आहेत। आणि असे सुद्धा काही शेतकरी आहेत ज्यांना 10, 12, 15 हप्ते मिळाल्याच्या नंतर त्यांचे हप्ते ऑटोमॅटिक बंद झालेले आहेत। तर अशाच शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, राज्यभरातील जवळपास 95 लाख शेतकरी या पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत। तर जवळपास वर्षाला 6,000 रुपये या योजनेअंतर्गत जवळपास 4 महिन्याला 2-2 हजाराचा हप्ता दिला जातो। हे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे। दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होतात। परंतु मित्रांनो, जे शेतकरी जवळपास नवीन नोंदणी करत आहेत, जवळपास जिल्हा लेवलला गेले की त्यांचे अर्ज अप्रूव्हल होत आहेत, स्टेट लेवलला गेले की रिजेक्ट होत आहेत, अशा देशातील लाखो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नको ते प्रयत्न केले। कृषी सहाय्यकांसाठी, कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधला तरी सुद्धा त्यांचं जवळपास प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नव्हता। तर काही तांत्रिक कारणामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते। तर अशाच जवळपास शेतकऱ्यांसाठी जे शेतकरी या तांत्रिक अडचणीमध्ये म्हणा किंवा इतर कारणामुळे जे वंचित राहिलेले शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय गुड न्यूज म्हणजे जवळपास पीएम किसान योजनेच्या नवीन अर्ज नोंदणीसाठी जवळपास सुरुवात होणार आहे। आणि ही सुरुवात एप्रिल महिन्यात जवळपास 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे। तर जवळपास 1 एप्रिल ते 15 एप्रिलच्या दरम्यान या नवीन नोंदणीला सुरुवात होणार आहे। तर सरकार 15 एप्रिल 2025 पासून जवळपास ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल ते 15 एप्रिलमध्ये नवीन नोंदणी केली त्या शेतकऱ्यांना जवळपास 15 एप्रिल पासून त्यांचं अप्रूव्हल झाल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। आणि या योजनेचा लाभ जवळपास असं सरकारचं म्हणणं आहे की जे शेतकरी नवीन नोंदणी करतील त्या शेतकऱ्यांना जे आतापर्यंत हप्ते पडलेले आहेत ते तेवढ्याला तेवढे आम्ही टाकू, असं त्यांनी जरी आश्वासन दिलं असतं, त्या आश्वासनाकडे लक्ष देऊ नका मित्रांनो। इथून पुढे येणारे हप्ते पडले तरी समाधानी राहा, कारण की पूर्ण 19 हप्ते देणं काही पॉसिबल नाही। 38,000 रुपये एकाच्या अकाउंटला टाकणं पॉसिबल नाही। सरकार जरी म्हणत असलं की आम्ही टोटल आजपर्यंतचे हप्ते नवीन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा टाकू, तसं काही होणार नाही। परंतु यापुढचे जे 2,000चा हप्ता आहे ते 100% तुमच्या खात्यावर वितरित होणार जर तुमचा अर्ज स्टेट लेव्हलला अप्रूव्हल झाला तर। आणि 100% अर्ज स्टेट लेव्हलला अप्रूव्हल होणार यापुढे। त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, कारण की आजपर्यंत फक्त अर्ज सुरू आहेत, नोंदणी सुरू आहे अशी चर्चा होती, परंतु आता ही चर्चा अंमलात येणार आहे। जवळपास 1 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान हे अर्ज सुरू होण्याचे चान्सेस आहेत। तर एकंदरीत बघायचं झालं तर योजनेत नोंदणी झाल्यानंतर मागील काही हप्त्यांचे पैसे मिळण्याची शक्यता आहे असं म्हणणं आहे, परंतु असं पॉसिबल नाही, मी आता सांगितलं। तर त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ही संधी गमावू नये असं देखील शासनातर्फे सांगण्यात येत आहे। तर योजनेचा लाभ कसा घ्याल, तर जर तुम्ही अद्याप योजनेमध्ये नाव नोंदणी केलेली नसेल, अर्ज तुमचे रिजेक्ट होत असतील वारंवार, तर तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला शेती योग्य जमीन असणे आवश्यक आहे तुमच्या नावावर। त्यानंतर KYC प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक, म्हणजे तुमचा आधार वगैरे डाटा मॅच होणं हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर पीएम किसान पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला। नंतर बघायचं झालं तर जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला स्वतः सुद्धा अर्ज करता येऊ शकतो किंवा जवळच्या CSC सेंटरला जाऊन सुद्धा तुम्ही नवीन नोंदणी करू शकता। तर जवळपास बघायचं झालं तर पंतप्रधान किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी वेळ न घालवता त्वरित नोंदणी करावी। सुरू झाली की ही नोंदणी लवकर करून घ्यावी। जे शेतकऱ्यांचे काही डॉक्युमेंट वगैरे किंवा जवळपास याचं त्याच्या नावावर शेती वगैरे अशी करायची राहिलेली असेल ते करून घ्यावी लवकरात लवकर, जेणेकरून तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी नवीन अर्ज करता येणार आहे। तर जे शेतकरी, आता आपण या टॉपिककडे वळूया, जे शेतकरी जवळपास 14, 15, 13, 12 असे काही हप्ते मिळाले आणि त्यानंतर त्यांचे हप्तेच बंद झालेले आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक अतिशय आनंदाची बातमी म्हणजे त्या शेतकऱ्यांनी आता बायोमॅट्रिकवर KYC करून बघायचं आहे। जर तुमची बायोमॅट्रिक KYC जर कंप्लीट झाली तर तुम्हाला आजपर्यंतचे म्हणजे जे उर्वरित जे तुमचे हप्ते होते, काही शेतकऱ्यांना जवळपास 7-8 हप्ते भेटल्याच्या नंतर त्यांचे हप्ते बंद झालेले होते, अशा शेतकऱ्यांचे हप्ते जर बायोमॅट्रिक KYC सक्सेसफुल जर झाली आणि तुमचा जे रेकॉर्ड नॉट फाउंडला रेकॉर्ड फाउंड झाला, स्टेटस वगैरे निघलं,
तर तुम्हाला आजपर्यंतचे सर्व हप्ते तुमच्या खात्यावर वितरित होण्याचे चान्सेस आहेत, असं देखील सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. जेव्हा अर्ज सुरू होतील PM किसान योजनेसाठी तेव्हा तुम्ही लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. आणि तुम्ही सरकारचे जे 2,000 रुपये किंवा 4,000 रुपये म्हणले तरी चालेल, कारण की PM किसानमध्ये नोंदणी झाली की तुमची नमो शेतकरीमध्ये सुद्धा ऑटोमॅटिक नोंदणी होत असते. तर एकंदरीत बघायचं झालं तर या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा आणि अर्ज सुरू झाले की लवकरात लवकर तुम्ही अर्ज करावा. आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला जर चांगलं वाटलं असेल बघून तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.